महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर अदानी ग्रुपकडून सीमा तपासणी नाका सुरू आहे। काही महिन्यापासून वादात असलेला तपासणी नाका पोलीस बंदोबस्तात सुरू आहे। अनेक तपासणी नाके बंद आहेत। मग खासगी कंपनीचा तपासणी नाका कशासाठी? लॉरी ऑपरेटर असोसिएशनने हा सवाल केलाय। तपासणी नाका बंद करण्याचाही इशारा देण्यात आला आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील कागलमध्ये अदानी ग्रुपकडून उभारण्यात आलेला चेकपोस्ट अखेर सुरू करण्यात आलेला आहे। प्रचंड मोठ्या पोलीस बंदोबस्तामध्ये अखेर हा चेकपोस्ट सुरू झाल्याचं पाहायला मिळते। आपण बघू शकतो या सगळ्या चेकपोस्टवर बंदूकधारी पोलीस आपल्याला पाहायला मिळतात। त्याचबरोबर स्थानिक पोलीस देखील आपल्याला या ठिकाणी पहारा देत असतानाचं चित्र आहे ते पाहायला मिळते। खरं तर हा चेकपोस्ट गेले अनेक वर्ष बांधून तयार होता, मात्र स्थानिक शेतकरी त्याचबरोबर लॉरी ऑपरेटर असोसिएशननं तीव्र विरोध आहे तो हा चेकपोस्ट उभारायला केलेला होता आणि त्यामुळे हा चेकपोस्ट गेले अनेक वर्ष सुरू झालेला नव्हता। मात्र अखेर हा सगळा विरोध झुगारून अदानी ग्रुपने हा चेकपोस्ट सुरू केलेला आहे। त्यामुळे कोणत्याही क्षणी या ठिकाणी आंदोलन होण्याची शक्यता आहे आणि म्हणूनच अशा पद्धतीचा बंदोबस्त जो आहे तो या सगळ्या चेकपोस्टवर आपल्याला पाहायला मिळतोय। जरी हा सगळा विरोध होत असला तरी देखील आपण बघतोय अदानी ग्रुपने हा सगळा विरोध झुगारून हा सगळा चेकपोस्ट आहे तो सुरू केल्याचं पाहायला मिळतंय। या सगळ्या चेकपोस्टवरचं कामकाज आता सुरू झाल्याचं देखील पाहायला मिळतंय। जर्नलिस्ट सुनील काटकरसह भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर। 1 किलो ते 100 किलोपर्यंत दंड असणाऱ्या गाड्यांना फाईन केला जातो। हा पूर्णपणे भ्रष्टाचार आहे। याला आमचा पूर्ण लॉरी असोसिएशनचा विरोध आहे। टोल नाके कुठल्याही परिस्थितीत बंद झाले पाहिजेत। RTO विभाग कशासाठी आहे? कागदपत्र तपासण्यासाठी, वजन तपासण्यासाठी। बरं, हे वजन तपासल्यानंतर त्यामधून शासनाचा फायदा होणार आहे, शासनाला महसूल वाढणार आहे। मग ते वसूल करायसाठी आमच्याकडून पैसे घेतले जाणार, हे पूर्णपणे अन्यायकारक आहे आणि कुठल्याही परिस्थितीत टोल नाके बंद झालेच